9 मित्र, एक गड आणि सह्याद्रीतला एक अविस्मरणीय दिवस. आज आम्ही निघालो होतो गोरखगड सर करायला. सकाळी 5 वाजता आम्ही ठरलेल्या ठिकाणी भेटलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. काही जण अजून झोपेत होते, पण गोरखगडाचं नाव ऐकल्यावर सगळ्यांची एनर्जी वेगळीच होती. तिकडून आम्ही लोकल पकडली आणि पोहोचलो कल्याणला आणि बस स्टॉपच्या दिशेने निघालो. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर अखेर मुरबाडला जाणारी बस आली आणि आमचा प्रवास पुढे सुरू झाला. बसमधून जाताना सूर्य हळूहळू उगत होता. तो सूर्योदय पाहून दिवसाची सुरुवात आणखी सुंदर झाली. काही वेळात आम्ही मुरबाडला पोहोचलो. इथे थोड्या वेळ थांबल्यानंतर देहरी गावाकडे जाणारी बस मिळाली. प्रवास दरम्यान बसमधून दूरवर गोरखगड आणि सिद्धगड हे दोन्ही गड दिसत होते. ते दृश्य पाहून आता गडावर पोहोचण्याची उत्सुकता आणखी वाढली होती. शेवटी आम्ही देहरी गावात पोहोचलो. गावातूनच समोर दिसत होता तो भव्य गोरखगड. खडकात कोरलेला सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला हा गड पाहून आता पाय आपोआप पुढे पडत होते. देहरी गावातून चालत आम्ही गोरखगडच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आणि इथून सुरुवात झाली आमच्या ट्रॅकची खरी सुरुवात. 9 मित्र पूर्ण जोशात आणि एकच ध्येय, गोरखगडचा माता. थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही गोरक्षनाथ मंदिराजवळ पोहोचलो. मंदिरातून पुढे निघालो आणि आमच्या मागे एक कुत्रा यायला लागला. तोच तो सह्याद्रीचा वाटाड्या. थोडं वर गेलो, मागे वळून पाहिलं तर मंदिर दिसत होतं. आता सुरू झाली जंगलातील खरी वाटचाल. सगळे फुल एनर्जी मध्ये पुढे चालत होते. मध्येच आम्हाला व्हेरी सेन्सिटिव्ह एरियाचा बोर्ड पण दिसला. त्या भागात वन्यजीव असल्याची माहिती देणारे फलक लावले होते. आता चढाई आणखी अवघड होत चालली होती. उभा डोंगर, उन्हाळ्याचं ऊन आणि सततची चढण. दम लागला होता, पण गड जवळ येत असल्याने पाय थांबत नव्हते. मध्येच मार्ग दाखवणाऱ्या फाट्या दिसत होत्या आणि आमचा सह्याद्रीचा वाटाड्या अजूनही आमच्या सोबत चालत होता. उन्हाळ्यामुळे काही झाडं सुकलेली होती, तर काही अजूनही हिरवीगार दिसत होती. जंगलातून मध्येच गोरखगड दिसत होता आणि प्रत्येक वेळी तो आणखी भव्य वाटत होता. थोड्या वेळाने आम्हाला एक बाकडा दिसला. तिकडे बसून थोड्या गप्पा मारल्या. मी सगळ्यांना प्रश्न विचारला, ट्रेक का करावा. उत्तर देण्याऐवजी सगळे मस्ती करण्यातच व्यस्त होते. कोणी काही सांगितलं नाही आणि फक्त सर्व हसत होते. ट्रेक का केला पाहिजे ते असंच आपण फेमस होऊ निसता लाईक तुला भी लाईक मेरे को नहीं होना तू तो हो जाएगा. काहीतरी चांगलं बोल, शिवाय त्याच्या अरे बोल. मला चांगलं येतच नाही. शिकवलं सगळं. का केला पाहिजे आलवडा काहीतरी सांगा म्हणजे बोलते चालू ठेव. थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही थांबलो आणि पाणी प्यायलो. थोडी विश्रांती घेतली. तो तिथे कुत्रा नंबर लागला याचा नंतर नाही. तेच बोलते, आईच बोलते रे, रुमाल कुठे गेलेत सांग माझे. हो वरचं भारी दिसतंय एवढं. सर्व भिजलेलं टप 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 पडतोय बघा. हे घाम आहे, नॉट पाणी. आय एम गरमीला इंग्लिश मध्ये काय बोलतात रे? स्वेट स्वेट्स आहे स्वेट्स. हे हे बघा स्वेट्स. म्हणजे घाण शब्द रे. क्या गंदा अजून ते ना. आणि पुन्हा कड्याच्या दिशेने निघालो. माहिती आहे का बघणार आहे ना आपलं त्याची आयडी शेनक करू पण तिथे नाही जर झालं ना कुत्र बी नाही ओळखत. आता ते कुत्र बघ ओळखाचं तिला सोडून चाललं पुढे. तो चालकचा काय सीन. अरे ड्रायव्हिंग घेईन तो ड्रायव्हिंग घेऊन झालं. पेपर मस्त होता चालकचा. ड्रायव्हिंग बघ ना ड्रिप मारायची डायरेक्ट. अरे उडवली चढला तिथं डायरेक्ट पुढे झिरो मार्क कट. 2 लाईन होते ना, एक रेड वाली होती आणि एक पिवळी वाली होती. जा चल ना लावड्या लवकर. अरे पूर्ण आता हात दे, इथे स्लिपरी जागा आहे थोडी. पॅन्टीला घाण नाही लागली पाहिजे. पॅन्टीला घाण अरे म्हणजे धुवून लागेल. स्वच्छ ठेवणार आहे का पॅन्ट. खेळलोय आपण थोडा थोड्या वेळाची. ऍक्शन 5 रे त्याच्याकडे. ऍक्शन 5 कोणता फोर्ट नाही ना, किल्ला नाहीये.
काय किल्ला नाही मग काय किल्ला नाही गड आहे. गड म्हणजे किल्ला ना एवढा गड म्हणजे किल्ला नाही. खूप डिफरन्स आहे. गड म्हणजे असं टेकडी सारखं सेम याच्यासारखं असतं. अरे पण किल्ल्याच्या रूपातच होतं वॉच टावर म्हणून विकसित केलंय. फक्त नावच असे दिले. नव्हतं यायला पाहिजे का म्हणजे लाजच नाही पडलं. मनोज चुती आहे. पहिल्या दिवशी जेव्हा मनोजला भेटलो होतो ना डिमांड बोल साइडो साइडो. अरे भाई साहब एक नंबर या क्या भाई साहब व्यू देख वन साइड व्यू आहे रे. आणि मग अचानक समोर एक असा व्ह्यू आला की काही क्षण आम्ही सगळे फक्त बघतच राहिलो. दूरवर पसरलेले डोंगर, खोल दऱ्या आणि अफाट निसर्ग. फोटो काढले, व्ह्यू एन्जॉय केला आणि काही जबरदस्त सिनेमॅटिक शॉट्स देखील शूट केले. हे सिनेमॅटिक शॉट्स तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसतील आणि खरं सांगायचं तर हे माझ्या आवडत्या शॉट्स पैकी एक आहेत. काही वेळात आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. आमचे दोन मित्र आधीच मुख्य दरवाजाजवळ पोहोचले होते. मनोजला बघ कुठे गेलाय तो. सरशील का देतो बॅट. हे पकड लावड, हे पकड. अभी गाली मत दो, मेरा वीडियो चालू है. अरे भावा का कुठे चाललाय तो. वो शायद पानी की टंकी हो क्या है. गुफा आहे. मी बघितलेला एक व्हिडिओ त्याचा असे 4-5 खिडकी सारखं दिसत होतं रे. अरे ते वरती आहे विश्रामगृह. इधर है रे. तो झाड. चलो रे. काय गाण खटी पडी. आदेश आदेश. हे इथं हातीत जाऊ नका रे बघा. श्रुती असाला कोण होता तो. जय पबजी. चल आता समोर होत्या गोरखगडच्या प्रसिद्ध थरारक पायऱ्या. या पायऱ्या पाहिल्यावर गोरखगड एवढा का प्रसिद्ध आहे हे लगेच समजतं. कुठे चाललं चल पुढे. याला सांग म्हणून मला बॅग घेऊ का आता. अरे खिलाडी आपण. चल ओळखला नाही का तुला अजून. त्याला तांतर फाटणार रे. लाड पाटणार आहे काय सांग रे याला. यांच्यात पहिली बार आ रहा नाही गाणं फाटते. जय पबजी. आमची नाही रे. क्या रे शीत तेरे को कुछ हो रहा है. नाही बस. गाइस पहुंच गया. नॉर्मल हायकिंग क्या. ए कितना को दुसरो पोचलो नाही अजून वरती बाकी आहे. विपुल व्यू पॉइंट. हा बा इथे फोटो काढायचा बोललो तुम्ही याच्यावर. चल मग आलो पहिला माझाच डायरेक्ट उडी मारायची. उडी मारायची मग. ठेव ना साडी खाली ठेव. एक बॅग ठेव.
अरे बॅगेत वजन नाही होणार रे एवढं. अरे त्याच्या बघ अशी तोही मेरा भाई आहे चल. फटी पडी चला चला. इथे कोणाची फटी पडे कोणाची नाही. अरे कल्पेश की फटी पडी आहे क्या? कंटेंट कंटेंट कुछ भी चाहिए. सब गिरे पर मोबाईल नाही गिरे. समझा ना. अरे 0.5 जाऊन तो काय अबे देख बोला सगळे आला काय बस चलो चलो वाघ आला वाघ. ए वाघ आला वाघ. वाघ आला वाघ. सब लोग निकाल रहे हैं देखा सब लोग निकाल रहे हैं. चलो 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 निकाल निकाल मेरा एंड्रॉइड. चलो फटी पड़ी चलो. मैंने ऐसा से कांटेक्ट करना है. चल ना. चल रे चल रे. काहीच पोचलो. पोचलो. चल 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 हरीशी कोणा बोलला? चल ना. आम्ही तिथं लाभ. अरे कुठे चालला वरती काय नाही. आम्ही बोललो इकडे फोटो काढून असं. नंतर आम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. त्या दरवाजातून आत गेलो आणि गडाचा अंतिम टप्पा सुरू झाला. सामान त्याच्या काहीतरी बोलते. हो पाण्याच्या टाक्याला आलो. इथे पाण्याच्या टाक्या. तिथे मंदिर आहे भाई. इथे लिखून नाही रस्ता. तिथे तो पाण्याच्या टाक्या. फोटो घेऊन येते. हां एवढं तिथं तो मंदिर केला कुठे मडवा. हां फुल बाया. ए बदाच. इथून गेला तो. आगे ले रे. कुठून म्हणले तो रस्ता माहित नाही ना. करे असं पकड भेट. अरे अरे वरती इथून ये. चल अरे इथून चल चल वैभव चल. काढ व्हिडिओ आपला. तू काढतो तुझा म्हणजे आम्हाला घेत का. जा पुढे जा. चल टी शर्ट चला काढतोय ना. तू मागून ये, तू मागून ये, तू मागून काढ ना. चालतो चल. 0.6 वर एक चल ना तू ये. हळू आहे दगडांचा सहारा घेऊन पकडायचा. कॅमेरामॅन फाटले यायची इथंच. ₹100 फाटले. कॅमेरामॅन नेवर डाय. काढतोय ना रे. ये ना. चल असं माझा मागून कोणतरी व्हिडिओ काढणार पाहिजे रे. बरोबर चला. अरे हाय रस्ता. अरे अजून वरती पण आहे ना हे. अरे ते खालती आम्हाला बोलत होते. आम्हाला बोलत होते. हा
हे काय गोरगड अरे खूप वरती राहतो, याच्या टॉपला जायचं आपल्याला. फोटो काढू कधी फोटो हे काय आहे ना इकडे रस्ता नाही रे पुढच्या काय ना मी माझी काय घालणार रे ते काय इकडून रस्ता आहे तेवढं जाऊ दे पोहायला कुठपर्यंत काढू तुझं थोडी बड्डे आता. हा मला हरिहर आठवलं रे. काय हरिहर आठवला. मनोज चल हरा रा 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 पळत पळत पण नाव बी नाही. आणि अखेर आम्ही गोरगडच्या माथ्यावर पोहोचलो. वरून दिसणारा नजारा म्हणजे शब्दांच्या पलीकडे अनुभव. सह्याद्रीच्या रांगा, खोल दऱ्या आणि थंडगार वारा. सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. दोस्तों, ये थी हमारी आज की पुरी ट्रेकिंग. तर मित्रांनो, आता आम्ही आहे गोरगड इथे. तर हे आमचे मित्र बसले आहेत आणि तुम्ही तिकडे बघू शकता. तिकडे मच्छिंद्रगड किती छोटा वाटत आहे बघू शकता. आणि आता इकडे येऊ शकता आपण. इकडे मागे जाऊया. ये एक मिनिट थांब रे तू. इकडे इथे पुढे बाले किल्ला हा म्हणून ओळखला जातो. आणि हा जो किल्ला आहे तो आजोबा किल्ला आहे. तुम्ही दुर्ग ॲपवर बघू शकता. आणि तो जो किल्ला आहे तो सुधागड आहे. आणि हा पूर्ण आमचा आजचा दिवसभराचा ट्रॅक होता. तर तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा ट्रेक संपला असेल पण या दिवसाच्या आठवणी कायम आमच्यासोबत राहतील. जय शिवराय, जय सह्याद्री.